एक शेतावरती काम करणारी आजी आहेत 90 वर्षाच्या, टणटणीत. मजेत त्यांना आम्ही विचारलं, तुमच्या आरोग्याचं रहस्य काय? तर म्हणल्या, आलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमला मरू दे तिकडं म्हणायचं, पोटभर जेवायचं आणि झोपून टाकायचं, दुसऱ्या दिवशी सगळं सरळ होतं. काय फिलॉसॉफी होती ती! म्हणजे जगातली कुठलीही सायकोलॉजीची बुक, कितीही इंटलेक्च्युअल व्हिडिओज, कितीही काउन्सिलिंग ते नाही शिकवू शकणार जे त्या 2 सेकंदात शिकवून गेल्या. लिटरली आलेला प्रत्येक प्रॉब्लेम त्याला जर आपण मरू दे तिकडं असं म्हणून आपलं माइंड डायव्हर्ट केलं तर तो प्रॉब्लेम तेवढा मोठा वाटतच नाही. समोरून आपल्याला काहीही कोणीही वेडंवाकडं बोलतं आहे आणि कोणी काही नावं ठेवतं आहे आणि कोणी काही टोमणे मारतं आहे, जर ते आपण आपल्यावरती घेतलेच नाहीत आणि त्या माणसाकडे बघून फक्त मनातल्या मनात हे मरू दे तिकडे 2 मिनिटांना जाणार आहे असं म्हणून आपल्या आपल्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या वाट्याला लागलो तर आपली लाईफ एवढी सुखकर होते. I have been applying this philosophy to my life from last 2 years and I have never been happier. So उद्यापासून कुठलाही प्रॉब्लेम आला तर मरू दे तिकडे असं म्हणा आणि पुढे जा.